दोन दुचाक्यांची समोरासमोर धडक होऊन या धडकेत 3 व्यक्ती गंभीर जखमी व अपघातातील एक दुचाकी जळून खाक झाल्याची घटना 26 ऑक्टोबर रोजी दुपारी 1 वाजताच्या दरम्यान नागपूर औरंगाबाद महामार्गावर कृष्णा कृषी बाजार समोर घडली। प्राप्त माहितीनुसार MH37 M3072 क्रमांकाची दुचाकी कारंजाहून शेलू बाजारकडे जात असताना कृष्णा कृषी बाजार समोर विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीने समोरासमोर धडक दिली। या अपघातामध्ये कोमल संजय राठोड वय 35 वर्ष राहणार अशोकनगर कारंजा, महेश सुरेश सुर्वे वय 18 वर्ष राहणार इचानागी तालुका मंगरुळपीर, शिवा इंद्रसिंग राठोड वय 22 वर्ष राहणार शेवती तालुका कारंजा असे 3 जण गंभीर जखमी झाले। तर या अपघाताच्या घटनेत 2 दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने एक दुचाकी जागीच जळून खाक झाली। अपघाताच्या घटनेची माहिती मिळताच कारंजा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक गणेश कायंदे यांच्यासह वाहतूक पोलीस अंकुश सोन्नर व युसुफ कालीवाले यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेची माहिती घेतली व जखमींना प्राथमिक उपचारासाठी कारंजा उपजिल्हा रुग्णालयात पाठविले। त्यानंतर कारंजा नगर परिषदेच्या अग्निशमन दलाच्या वाहनानेही घटनास्थळी हजेरी लावून दुचाकीला लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न केला, परंतु तोपर्यंत दुचाकी जळून खाक झाली होती व आग सुद्धा बऱ्यापैकी विझली होती। आग विझवण्यासाठी चंदू खराडे, अहमद खान, शमशेर खान, भारत जोंधळे, अक्षय ढिके व सुरेश बनसोड या कारंजा नगर परिषदेच्या अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले। कारंजा येथून विदर्भ न्यूज करिता अक्षय लोटे यांचा हा वृत्तांत।